हॅलो मित्रांनो, आपण बघणार आहोत एम-पी-एस-सी स्किल टेस्टसाठी कीबोर्डमधल्या कोणकोणत्या की आपल्यासाठी ॲक्टिव्ह आहेत हे आपण बघणार आहोत. तर आपण सर्वप्रथम आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण 3 रोज आपण तर नेहमीच वापरतो. ते म्हणजे एक हा आहे होम रो, हा वाला होम रो आहे. हा इथून कॅप्स लॉक्सपासून तर एंटरपर्यंत होम रो आहे. नंतर येतो टॉप रो येतो, हा वाला टॉप रो, हा पूर्ण टॉप रो आहे. आणि शेवटचा हा आहे बॉटम रो. हां, हा एवढाच आहे बॉटम रो. तर आपल्याला हे 3 तर यूज करायचेच आहेत. हे 3 वाले सर्व यूज करायचे आहेत. आणि मग नंतर येतं कंट्रोल रो आहे एक. त्यामध्ये कंट्रोल रोमध्ये शिफ्ट आणि शिफ्ट यूज करायचा आहे आपल्याला. कंट्रोल रोमध्ये हा वाला पोर्शन येतो कंट्रोल रोमध्ये. फक्त एवढा वाला हा असा आणि शिफ्टपर्यंत हा आहे कंट्रोल रो. आणि कंट्रोल रोमध्ये आपल्याला फक्त हा वाला शिफ्ट, हे एक हा एक एंटर आणि हा एक शिफ्टवाला, हा एक दाबायचा आहे आपल्याला. आणि नंतर सर्वात महत्त्वाचं आहे की नंबर सिस्टीम म्हणजे न्यूमॅरिक कीज. तर हा आहे न्यूमॅरिक कीज. तर सर्वात तर आपल्याला 2 पॅटर्न दिसतात. एक इथे पण नंबर दिलेले आहे आणि इकडे पण नंबर दिलेले आहेत. तर मला वाटतं की 100% आपल्याला हेच यूज करायचे आहेत एम-पी-एस-सी स्किल टेस्टसाठी. आणि हे वाले लॉक राहणार आहेत. आणि नंतर आहे तो तर आपल्याला हेच वरचेच यूज करायचे आहे आणि तुम्ही याचीच प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. कारण की हे थोडं सोपं आहे, पण याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि हे जर लॉक असलं तर आपला प्रॉब्लेम येऊ शकतो. नंतर आता येतात नेव्हिगेशन की. हे वालं नेव्हिगेशन की आहे, हे लॉकच असणार आहे. याचा काही यूज नाही आपल्याला. आणि नेव्हिगेशनमध्ये हे स्क्रोल करताना आपला माऊसच यूज करायचा आहे आपल्याला. तर माऊस असा यूज करायचा आहे. समजा हे टॅप करून हा पण स्क्रोल बंद आहे आपल्याला. आणि हे नेव्हिगेशन पण करताना हेही लॉक आहे. फक्त हे क्लिक करूनच आपण यूज करू शकतो. आणि हा वाला वरचा फंक्शन की आहे ह्यात सर्व. या फंक्शन की पण आपल्याला यूज करायच्या नाही आहे आयोगाच्या याच्यामध्ये. आणि आयोगाचा एक लिनिओ कीबोर्ड असणार आहे. तर त्यामध्ये पण 2 टाईप येतात लिनिओचे कीबोर्ड. एक हा टाईप आहे आणि एक आहे हा वाला टाईप. दोन्ही जवळपास सेमच आहे. यामध्ये काही फरक नाही आहे. फरक फक्त हा वाला आहे. ही वरची साईड थोडी ब्रॉड दिलेली आहे त्यांनी. बाकी सेम स्ट्रक्चर आहे. आणि एक एक्स्ट्रा सांगायचं म्हणलं तर आपण स्किल टेस्ट देताना एक फंक्शन कीचा वापर करू शकतो. समजा घरच्या घरी प्रॅक्टिस करताना आपण इकडे एक की दिलेली आहे, F11 म्हणून दिलेलं आहे. F11 यूज करताना काय करायचं, आता मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. यामध्ये बघा, आपण टायपिंग जनरल ओपन केलेले आहे आणि टायपिंग बडी ओपन केलेलं आहे. तर टायपिंगचा फील येण्यासाठी आपण F11 प्रेस केल्यावर स्क्रीन पूर्ण होते. यामुळे कसं आपल्याला टायपिंगचा पूर्ण फील येतो. आणि F11 दाबल्यावरच क्लोज होते. तसंच टायपिंग जनरलमध्ये पण सेम आहे. आपण F11 दाबल्यावर सेम आयोगाचा फील म्हणजे सेम पॅटर्न चालू होऊन जाईल. आणि क्लोज केल्यावर असं आपला रेग्युलर. म्हणून तुम्ही F11 दाबून प्रॅक्टिस करू शकता. त्यामुळे आयोगाचा सेम पॅटर्न आपल्याला वाटेल.